करिअर मेकिंग गार्डन्समध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन महाराष्ट्र राज्यामधील नीट 2024 मध्ये पाठीमागच्या संपूर्ण कॅटेगरी वाईज महाराष्ट्र राज्यामधील 41 कॉलेजेसचा जो कट ऑफ कॅटेगरी वाईज राऊंड 1, 2, 3 मध्ये सर्व कॅटेगरीचा कट ऑफ किती आहे या संदर्भातल्या व्हिडिओमधला हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आणि 4थ्या नंबरचा व्हिडिओ आपल्यासमोर आम्ही सादर करताना आपल्या सर्वांना हा जो कॉलेज आहे त्या कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली। त्याला आपण GMC हिंगोली म्हणूया। 1371 एवढा त्याचा कोड आहे की जो आपल्याला चॉईस फिलिंगमध्ये आवश्यक असतो। 100 सीट्सने उपलब्ध असणारं हे कॉलेजचा पत्ता आपल्याला बासंबा फाटा अकोला रोड NH 161 बनसोड हिंगोली या ठिकाणी असणारं हे कॉलेज हिंगोली शहरापासून 1-2 किलोमीटर अंतरावरती गव्हर्नमेंट हॉस्पिटलला अटॅच असणारं हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं 2024 साली स्थापना झालेलं हे कॉलेज आहे। या कॉलेजमध्ये 1,57,100 एवढी फीज आहे। या ठिकाणी हॉस्टेलची सुविधासुद्धा उपलब्ध आहे। यामध्ये MBBS गव्हर्नमेंट शिकवलं जातं आणि या गव्हर्नमेंट MBBSचं स्थापना 2024च्या राऊंड 3 मध्ये झालेलं होतं। त्यामुळे राऊंड 1 आणि 2चा कट ऑफ उपलब्ध नाही। राऊंड 3 पासूनचा कट ऑफ आपल्यासमोर सादर करतो। कॅटेगरी वाईज राऊंड 3 GMC हिंगोली 2024चा कट ऑफ ओपन कॅटेगरीचा 634 एवढा राहिलेला आहे। पुढची कॅटेगरी आहे EWS 610 मार्क असणाराला राऊंड 2 मध्ये राऊंड 3 मध्ये जनरलसाठी म्हणजे जनरलच्या EWS विद्यार्थ्याला 610 मार्क, त्याचबरोबर फिमेलसाठी सुद्धा 610 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं होतं। SCBCचा कट ऑफ 628 आणि 625 असा राहिलेला आहे। SCBCचा फिमेलचा 625 राहिलेला आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी व्हीजेसाठी मात्र 594 एवढा कट ऑफ आहे। NTBसाठी 570 आणि फिमेलसाठी 573। त्यानंतर NTCसाठी 618 आणि 613 फिमेल कॅन्डिडेटसाठी। NTD कॅटेगरीला 631 एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे। फिमेल कॅन्डिडेटचं या ठिकाणी सीट उपलब्ध नव्हतं। SC कॅटेगरीसाठी मात्र 539 आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी सुद्धा 539 असा कट ऑफ राहिला आहे। आणि राऊंड 3 मध्ये हिली एरियामध्ये 538 मार्क असणाऱ्याला सुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे। ST कॅटेगरीसाठी मात्र 416 मार्क्सला जनरल कॅन्डिडेटसाठी आणि 410 मार्क असणाऱ्या फिमेल कॅन्डिडेटसाठी GMC हिंगोली हे कॉलेज मिळालेलं आहे। त्यानंतर बऱ्याच वेळा या ठिकाणी PWDची या ठिकाणी सीट उपलब्ध नाही। हिली एरियामध्ये फक्त एकच सीट उपलब्ध आहे, ते म्हणजे SCBC आणि 625 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे त्याला लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट राहिलेलं आहे। ऑल इंडिया कोट्यामधून राऊंड 3 पर्यंत ओपन कॅटेगरीसाठी 655 एवढा कट ऑफ राहिला आहे। GMC हिंगोलीमध्ये ओपन कॅटेगरीसाठी OBC कॅटेगरीसाठी 653, EWS साठी 650, SC कॅटेगरीसाठी 561 आणि ST कॅटेगरीसाठी मात्र 536 एवढा कट ऑफ राहिलेला आहे। यानंतर स्पेशल रिझर्वेशनमध्ये आपण पाहायला गेलं तर राऊंड 3 पर्यंत डिफेन्स 1 साठी 588, डिफेन्स 2 साठी 568 आणि डिफेन्स 3 साठी मात्र 567 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट इन GMC हिंगोली राहिलेलं आहे। वास्तविक ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBBSसाठी ॲडमिशन 2025 साठी घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी GMC हिंगोली हे एक अपॉर्च्युनिटी असू शकते। कारण बऱ्यापैकी या ठिकाणचा कट ऑफ गेल्या वर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमधला सर्वात लोअर साईडनं राहिलेला आहे। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट UG 2025 साठी हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांना अशाच प्रकारच्या व्हिडिओची सिरीज आपण बनवत आहे। त्यामधला हा 4थ्या नंबरचा व्हिडिओ GMC हिंगोली कट ऑफ कॅटेगरी वाईज कट ऑफ हा आपल्यासमोर आणण्यासाठी जो आणलेला आहे। हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।